जय भीम, नमो बुद्धाय. आज वर्षावास मालिकेचा 35वा दिवस. आपण कालच्या भागामध्ये विशेष भाग पाहिला. तो अहमदनगरचे भंते सुमेध यांनी आपल्याला पंचशील, अष्टशीलाचं महत्त्व आणि पौर्णिमेचं महत्त्व हे आपल्याला पटवून सांगितलेलं आहे. आता आपण पुढील भागाकडे वळत आहोत. तो म्हणजे ब्राह्मण ग्रंथ. वेदांताचे धार्मिक ग्रंथ म्हणजे ब्राह्मण ग्रंथ या नावाने ओळखले जातात. दोन्हीही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुस्थित ब्राह्मण हा वेदांताचा एक भाग होय आणि दोन्ही ग्रंथ सोबतच असतात. त्यांना श्रुती या नावाने संबोधले जाते. ब्राह्मणी तत्त्वज्ञान हे 4 सिद्धांतावर आधारलेले आहेत. पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र नसून ते औपचारिक आहेत आणि त्यांचा अधिकार वादातीत आहे. त्यांच्या एकही शब्दावर प्रश्नचिन्ह लागू शकत नाही. ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा आहे की वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दानदक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजे जन्ममरणांच्या फेऱ्यातून त्यांची सुटका होते. वेदांतात सांगितलेले आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयी त्यांची एक कल्पना होती. या आदर्श समाजरचनेला त्यांनी चातुर्ण्यवर्ण्य असे नाव दिले. चातुर्ण्यवर्णाची कल्पना वेदांतात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे वादातीत आहे आणि वेदांच्या अधिकाराबद्दल कोणीही प्रश्न उपस्थित करू नये, त्या अर्थी समाज रचनेची जी चातुर्ण्यवर्ण पद्धत आहे ती बंधनकारक आणि वादातीत आहे आणि ती तर्कशी आहे. ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमावर आधारलेली आहे. पहिला नियम असा की समाजातील 4 वर्णामध्ये विभागला गेला पाहिजे. तो म्हणजे पहिला ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र. आज जर आपण परिस्थिती पाहिली, जर पूर्वीच्या प्रमाणे जर 4 वर्ण आणि 4 ज्या प्रकारे जाती पाडल्या गेल्या होत्या, की ज्या प्रकारचे वर्ण पाडले होते, जर आज जर आपण पाहिलं तर या भारत देशामध्ये 6,500 पेक्षाही जास्त जाती आहेत. आणि मग ह्या जाती कुठून आल्या, कशा तयार झाल्या हे आपण समजणं फार गरजेचं आहे. दुसरा नियम असा आहे की वर्णात सामाजिक क्षमता असू शकत नाही. वर्गावर विषमतेच्या नियमाचे व परस्परी बांधले गेले पाहिजे. सर्वांच्या वरती ब्राह्मण असले पाहिजे आणि ब्राह्मणाच्या खालोखार क्षत्रिय असले पाहिजे आणि क्षत्रियच्या खाली वैश्य असले पाहिजे आणि वैश्याच्या खाली शूद्र असले पाहिजे. हक्क आणि अधिकार या बाबतीत जर 4 वर्णात समानता असूच शकत नव्हती. हक्क अधिकार यांचा उपयोग वर्गवार व विषमतेच्या नियमानुसारच होऊ शकते. ब्राह्मणाला त्याच्या इच्छाप्रमाणे हवे असेल तसे सर्व हक्क अधिकार प्राप्त होते, परंतु ब्राह्मणांना जे हक्क अधिकार मिळत होते ते क्षत्रियांना मिळू नये. जे क्षत्रियांना अधिकार मिळत होते ते वैश्यांना मिळू नये आणि शूद्राचा तर प्रश्नच उरला नाही. शूद्रांचं जे काम होतं ते शूद्रांनी फक्त या 3 वर्णातील या तिन्ही वर्णाची सेवा करायची आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख द्यायचं नाही, हीच त्याची औपचारिकता अशा प्रकारच्या शूद्राची होती. चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागातील संबंधी जीविकेच्या साधनासंबंधी होता. अध्यपान आणि धार्मिक विधी करणे ह्या ब्राह्मणांचा व्यवसाय होता आणि क्षत्रियांचा व्यवसाय लढाई करणे, मरणे आणि मारणे हा होता. जो व्यवसायांचा व्यापार होता तो 3 वर्गाची सेवा करणे आणि शूद्राचा व्यवसाय होता निरनिराळ्या वर्णांनी दिलेल्या व्यवसाय हे खास त्या वर्णासाठी होते आणि प्रत्येक वर्ण केवळ स्वतःचाच पेशा करू शकत असे. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नव्हते. चातुर्य वर्णाचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधी होता. चातुर्य वर्णाच्या पद्धतीनुसार शिक्षणाचा हक्क फक्त ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ह्या पहिल्या 3च वर्णाला होता. शूद्रांना तर शिक्षणाचा हक्क नाकारण्यातच आलेला होता. पण चातुर्वर्णाच्या नियमाप्रमाणे आपण जर पाहिलं तर त्यांनी स्त्रियांना सुद्धा, मग त्या स्त्रिया कोणत्या, तर ब्राह्मण स्त्रिया, क्षत्रिय स्त्रिया आणि वैश्य स्त्रिया
या स्त्रियांनासुद्धा त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारल्यात होता. आणि 5वा नियम असा होता की माणसाचे आयुष्य 4 आश्रमामध्ये किंवा 4 भागामध्ये विभागले गेले होते. पहिला आश्रमाचा जो ब्रह्मचारी आश्रम म्हणतात, दुसऱ्याचे नाव गृहस्थ आश्रम असे होते आणि तिसऱ्याला वानप्रस्थाश्रम असे होते आणि चौथ्याला म्हणजे संन्यासी असे नाव होते. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन शिक्षण हे होते आणि दुसऱ्या आश्रमाचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला वनवासी जीवनाशी परिचित करणे, गृहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे. चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घ्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होते. या आश्रमाचे फायदे फक्त 3 विशिष्ट वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत. पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी वर्जित होता. त्याच्याचप्रमाणे चौथा आश्रमसुद्धा शूद्र व स्त्रियांसाठी वर्ज्य होता. चातुर्यवर्ण्य नावाची ही होती आणि दिव्य ईश्वरकृत आदर्श समाजरचना जिला चातुर्यवर्ण असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणी या नियमाला आदर्शाचे स्वरूप होते आणि या गोष्टीचा पूर्ण सावधगिरी घेण्यात आली होती की कुठल्याही पळवाटा किंवा उणिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्ष उतरण्यात जावा. ब्राह्मण तत्त्वज्ञानातील एक चौथा सिद्धांत कर्मवाद होय आणि हा आत्म्यावरच्या मरणांच्या फेऱ्यात सिद्धांताचा एक भाग होता. ब्राह्मणांचे कर्मवादाचे तत्त्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कुठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणांनी तत्त्वज्ञानाचे उत्तर असे की माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यांवर अवलंबून असते. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मावर त्याचे जीवन अवलंबून असते. ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील पहिला सिद्धांत तथागत भगवान गौतम बुद्धाने तीव्र विरोध करून ते नाकारण्यात आला होता. वेद हे औपनिषे आहेत व त्यांचा अधिकार वादातीत आहे व त्यांचे म्हणणे भगवान गौतम बुद्धाने नाकबूल केले. त्यांच्या मते औपनिषे व वादित अशी कोणतीही गोष्ट असू शकत नाही जी चूक होण्याच्या शक्यतेत परिघात नसेल आणि कोणतीही गोष्टीचा फेर तपासणी आणि फेरविचार करण्यास विरोध नसावा, कारण कोणतीही गोष्ट अंतिम सत्य असू शकत नाही. माणसाने सत्य आणि यथार्थ सत्य समजून घेतले पाहिजे. तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची बाब होती आणि सत्य शोधून काढण्याकरता विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री होती. वेद औपनिषे आहेत आणि ते मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होतो. या कारणामुळे ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा वरील सिद्धांत तथागत भगवान गौतम बुद्धाने अत्यधिक अप्रिय होता. ब्राह्मणांनी तत्त्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यज्ञ करण्यामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यांच्यात त्यांनी भेद निर्माण केला. दुसऱ्याच्या हितासाठी स्वतःचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी कोण्या देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुचा बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. ब्राह्मणांचे अधिकांश यज्ञ हे बहुधा देवाला संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञाचा खोटा यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याला मुक्ती मिळावी या उद्देशाने जरी असे यज्ञ होत असतील तरीही त्यांना ते अमान्य होते. यज्ञविरोधात असलेले लोक ब्राह्मणांचा उपहास करून म्हणत पशुचा बळी देऊन जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर शीघ्र तर स्वर्गात जाण्यासाठी ज्याने स्वतःच्या बापालाच का बळी देऊ नये. भगवान गौतम बुद्धांनी या विचाराशी सर्वथा सहमत होते. यज्ञाचा सिद्धांत तथागत भगवान गौतम बुद्धांना जेवढा तिरस्करणीय वाटत होता तेवढा चातुर्वर्ण्याचा सिद्धांतही त्यांना नापसंत होता. चातुर्वर्ण्याच्या नावाने ब्राह्मणी धर्माने ज्या प्रकारची समाजरचना आणि ज्यांना सर्वथा अपकृतीत समाजरचना वाटली तितक्यातील
वर्गरचना सक्तीची आणि जुलामी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार ती तयार केलेली अशी ती समाजरचना होती. मोकळ्या आणि स्वतंत्र समाज आणि पसंत होता. ब्राह्मणाची चातुर्वर्ण पद्धती ही कधीही न बदलणारी कायमस्वरूपाची आपशी समाजरचना होती. एखादा ब्राह्मणाच्या घरी जन्म झाला तर तो कायमचा ब्राह्मण, एकदा तो क्षत्रियांच्या घरी जन्म झाला की तो कायमचा क्षत्रिय, आणि एकदा वैश्यांच्या घरी जन्म झाला की तो कायमचा वैश्य, आणि एखादा शूद्राच्या घरी जन्माला झाला की तो कायमचा शूद्र. अशी ही समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरून प्राप्त झालेल्या दर्जावर आधारलेली होती. आणि त्या व्यवस्थेत माणसाचे मोठे मोठे पापकर्म त्याला त्याच्या उच्च दर्जाला कमी करत नसे, आणि त्याचे मोठमोठ्यात मोठे पुण्यकर्म देखील कोणास वरचा दर्जा देत नसे. या दृष्टीने त्याच्या सदागुणाला काहीही किंमत नसे व गुणाचीही पूजा होत नसे. विकासाला ज्या समाजरचनेत स्थान होते ते विषमता ही प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निरनिराळे होते. ब्राह्मणांनी ज्या विषमतेच्या सिद्धांताचा प्रचार केला ते समाजाचे अधिकृत धर्मत्व होते. असमानता समाजावर अशीच आपोआप स्थापित झालेली नव्हती. ब्राह्मणी धर्माचा समतेवर विश्वासच नव्हता. वस्तुस्थिती समस्येला त्याचा विरोध होता. ब्राह्मणवादाचे केवळ विषमतेनेच समाधान झाले नाही, वर्गावर विषमता हे त्यांचे सार होते. क्रमिक असमानता हा त्यांचा प्राण होता. समाजात सुवाद आणि मेळ निर्माण करण्याची गोष्ट तर दूरच राहो, पण ही वर्गावर विषमता समाजात चढत्या प्रमाणात देश आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण करील. म्हणजे एक जण खाली, दुसरा त्याच्या वर, आणि त्याहून वर अधिक चौथ्या वर्गात वर, या क्रमांकाने गुन्ह्याची भावना तयार करेल, आणि त्याचप्रमाणे खालच्या वर्गात देशाची भावना तयार करेल. असे खंडन कलहाचे कारण होईल असे भगवान गौतम बुद्धाला वाटले. 4 वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले पाहिजे. व्यवसायाची निवड करण्याचे स्वातंत्र्य कुणालाही नव्हते. त्याशिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता आणि सामर्थ्य यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते, तर जन्मावरून निश्चित केलेले गेले होते. चातुर्वर्णाच्या नियमाचे काळजीपूर्वक निरीक्षण केल्यावर तथागत भगवान गौतम बुद्धांनी अशा निकषाला येऊन पोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तत्त्विक पायावर समाजरचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसेल तरी तो चुकीचा खासच होता. त्यांना हे स्पष्ट दिसले की चातुर्वर्णाचे सर्वांच्या हितसंबंधाकडे तर लक्ष दिलेच नाही, त्यामुळे सर्वांचे कल्याण देखील साध्य होऊ शकत नाही. निश्चितच मूठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना सतत राबवण्यासाठी चातुर्वर्ण्याची योजना जाणूनबुजून करण्यात आली होती. या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणजे भूदेव म्हणून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे यासाठी माणसाला भाग पाडण्यात आले होते. दुर्बल घटकांना दंड पाहण्यासाठी व पिळवण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दाऱ्यात ठेवण्यासाठी ही योजना राबवण्यात आली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे भगवान गौतम बुद्धाचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय इतर कोणीही कारणीभूत नव्हता. दुःखाची स्थिती बंड करून देखील बदलू शकत नव्हती, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मातील त्यांची दुःखे अथवा ठरवण्यात आली होती. असा हा कर्मवाद होता. ब्राह्मण तत्त्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकली होती त्या शूद्र आणि स्त्रिया या दोन्ही वर्गांना समाज व्यवस्थेचा बंड करण्यात सामर्थ्य उरले नव्हते. विद्यादानाचा हक्क ज्यांना नाकारण्यात आला होता त्याच प्रामाणिक झाला की त्यांच्यावर लादलेल्या आज्ञामुळे आपली अशी हीन अवस्था झाली की त्यांना कळत नव्हते. ब्राह्मणी धर्मांनी ज्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते त्यांना समजले नव्हते. त्यामुळे ब्राह्मणी तत्त्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे भक्त बनले व त्यांचा ते पुरस्कार करू लागले. शास्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे, परंतु शूद्रांना शस्त्र धारण करण्याचाही हक्क त्यांच्यापासून हिसकून घेण्यात आला होता. ब्राह्मणी धर्मांच्या वर्चस्वाखाली स्वार्थ ब्राह्मण, सामर्थ्यवान व शास्त्र धारण केलेले प्राणघातक क्षत्रिय आणि धैर्यवान वैश्य यांच्यात भयंकर कटीचे बळी बनवून शूद्रांचा असहाय्य असे करून ठेवण्यात आले होते.
अशा या समाजरचनेत सुधार घडवणे शक्य होते काय? ही समाजव्यवस्था ईश्वरप्रणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे भगवान गौतम बुद्धांना माहीत होते. ती फक्त नष्ट करून टाकायचे हेच शक्य होते. या कारणासाठी खरे जीवनमार्गाला विरोध म्हणून ब्राह्मणी तत्त्वज्ञानाला भगवान गौतम बुद्धांनी कायमचे अमान्य केले. अशा प्रकारे आपण या सिद्धांतामध्ये पाहिलं की जी चातुर्ण्य वर्ण्याची जी पद्धत होती की ज्या 4 वर्णासाठी संपूर्ण जो समाज आहे त्या समाजाला वेठीस धरायचं आणि काही लोकांसाठी, काही विशिष्ट लोकांसाठी त्या काही लोकांची दिशाभूल करायची. आज जर आपण पाहिलं 4 वर्णामध्ये पाहिलं तर आज आपण पाहिलं या देशामध्ये 6,500 जातीपेक्षा अनेक उपजातीसुद्धा आहेत. आणि मग या जाती कशा प्रकारे पाडल्या गेल्या हे आता आपण सुज्ञानात आपण समजून घेतलं पाहिजे. कारण जो कामानुसार आपला व्यवसाय निवडतो त्या पद्धतीने जातीला त्यांनी रंग दिलेला आहे. ही फक्त पोट भरण्याची विद्या आहे आणि पोट माणसाने कसं भरता येईल, दुसऱ्याला कसं मूर्ख बनवता येईल, स्वतःने स्वतःच्या बुद्धीचा विचार करावा. आपण आपल्या बुद्धीच्या कसोटीवर आपल्याला जे पटतं ते आपण घ्यावं. आपण दुसऱ्याने सांगितलं म्हणून ते घेऊ नये, कारण आपण आपला विचार करावा. भगवान गौतम बुद्धाने आपल्याला जो जीवन क्रमांकाने मार्ग दिलेला आहे, कुठल्याही प्रकारचा कोणी माणूस नीच नाही, कोणीही उच्च नाही आणि कोणीही मध्यम नाही, तर सर्व मानव हे समान आहेत अशा प्रकारचा संदेश तथागतांनी दिलेला आहे. तर आपण तो पाळावा. आपलं सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. आपण आता या ठिकाणी हा भाग इथंच संपूया. आपण हा भाग मराठीतून चालू आहे. आपल्याला जर हिंदीमधून ऐकायचं असेल तर आपण द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या सभेचे राष्ट्रीय चेअरमन बाबासाहेबाचे पंतू राजरत्न अशोक आंबेडकर यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवर सुंदर अशा प्रकारे या द बुद्ध अँड धम्म या ग्रंथाची मांडणी केलेली आहे. अशा प्रकारे आपण सुरक्षित राहा. मी आपल्याला एक सूचना करतो, कारण सत्यता सूचना आहे. सूचना मी माझ्या परिवारातली सांगतो. माझ्या परिवारामध्ये माझी बहीण ही 4 दिवसापूर्वी पॉझिटिव्ह सापडली. माझ्या कुटुंबामध्ये जवळजवळ 70 ते 80 लोक आहेत आणि 70-80 लोकांमध्ये लहान लहान पोरंसुद्धा आहेत, मुली आहेत. आणि या परिवारामध्ये आमच्या मोठा परिवार आहे आणि आम्ही सर्व परिवार एकत्र राहतो. आणि एका परिवारामध्ये माझ्या बहिणीला पॉझिटिव्ह दाखवण्यात आलं. ती दवाखान्यात गेल्यावर तिला ॲडमिट करून घेण्यात आलं. जी माझी दुसरी बहीण आहे ती दुसरी बहीण तिच्या शेजारी होती. ती 2 दिवस तिच्यापाशी राहिली आणि तिलासुद्धा घरी हाकलून देण्यात आलं की तिला सांगितलं की जा, हिला पॉझिटिव्ह आलेली आहे, तुम्ही आता तुमचं घरी जा. आणि आमच्या घरामध्ये कोणताही डॉक्टर, पालिकेचा डॉक्टर म्हणा किंवा शासकीय डॉक्टर म्हणा किंवा कोणताही डॉक्टर आमच्याकडं तपासणीला आला नाही किंवा आमच्या घरात कुणालाही अशा प्रकारचा त्याचे काही थीम्स आहेत त्या थीम्स आम्हाला नाहीत. तर आता आपण समजून घ्या. तर आमच्या बहिणीला 4 दिवस म्हणजे कालच त्यांना रात्री डिस्चार्ज दिला, म्हणजे फक्त 4च दिवसात त्यांना सोडून दिलं. म्हणजे अशा प्रकारचं काही चालू आहे. काही सत्यताही त्यात असू शकते, परंतु अशा प्रकारे जी परिस्थिती चाललेली आहे तर माझी आपल्याला विनंती आहे की आपलं रक्षण आपल्याला स्वतःच करायचं आहे. तर आपण आपली काळजी घ्या, आपल्या परिवाराची काळजी घ्या. जय भीम, जय भारत, जय बुद्ध.